हातखंडे आहे, त्यामुळे प्रत्येक उमेदवार आपापल्या पद्धतीनं वेगवेगळे प्रचाराचे हातखंडे आजमावतोय। मी ठाण्यामध्ये आहे, ओळा माजिवडा या मतदारसंघातून उमेदवार मनसेचे संदीप पाचंगे निवडून लढत आहेत आणि ते इथं प्रचार करत आहेत। बाईक रॅली त्यांनी काढलेली, त्याच पद्धतीने त्यांचं निवडणूक चिन्ह जे आहे रेल्वे इंजिन, त्या रेल्वे इंजिनवरती स्वार होऊन ते इथं प्रचार करत आहेत। आणि हे इथं संदीप पाचंगे नाही तर ते राज ठाकरे स्वतःच प्रचाराला आले असं वाटतंय, कारण का साहेब तुम्ही स्वतः प्रचाराला आलात? हो, मला मनसेचा प्रचार करायचा आहे, मला साहेबांच्या विचारचा प्रचार करायचा आहे आणि महाराष्ट्रासाठी, आपली जमिनीसाठी आणि ठाणेसाठी संदीप सरांचा प्रचार करायचा आहे। एक खरं तर एक सेकंद मी देखील हबकलो की नक्की ही व्यक्ती राज ठाकरे आहे का आणखीन कोण आहे। धर्मवीर पार्ट 1 आणि त्यानंतर 1 नंबर हा जो सिनेमा होता, या सिनेमातले राज ठाकरे यांची भूमिका करणारे विशाल सुदर्शनवार हे प्रचाराला आलेले आहेत। अगदी म्हणजे तुम्ही खाली त्यांची बूटं देखील जरी पाहिली तर ते सेम म्हणजे राज ठाकरे जशी बूट घालतात तिथपासून ते त्यांचा चष्मा लावण्याची स्टाईल, त्यांचा कुर्ता घालण्याची स्टाईल, चेहऱ्याची त्यांची पूर्ण चेहरापट्टी असेल किंवा नमस्कार करण्याची पद्धत असेल, ही सर्व एक अगदी राज ठाकरेंसारखी आहे। आणि हेच प्रचाराचं खरं सार्थ असतं की अशा रीतीनं जेव्हा पक्ष एका वेगळ्या पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि या अशा एका वेगवेगळ्या युक्त्या लढवतात। खरंच मी राज ठाकरे बोलू विशाल बोलू का मला तेच कळत नाही। ज्युनियर राज ठाकरे म्हणत नक्कीच ज्युनियर राज ठाकरे साहेब, ज्या पद्धतीनं आपण सगळीकडे फिरताय कसा रिस्पॉन्स मिळतो आपल्याला? खूप चांगला रिस्पॉन्स आहे ठाणेला आणि संदीप सर, आपले संदीप सर खूप युवा नेता आहे, एज्युकेटेड आहे, नॉलेजेबल आहे आणि असाच नेता हवावा लागतो। ठाणे डिस्ट्रिक्टला सगळ्यात मोठा डिस्ट्रिक्ट आहे, खूप काही लोक आहून गेले पण संदीप सरांसारखा कोणी नाही आहे। राजसाहेब नेहमी म्हणतात की मला एकदा तरी साथ द्या, मी स्वतःसारखं सरळ सगळ्यांना करतो। हो, खरंच म्हणते ना, मग साथ द्या ना, मग सत्ता द्या त्यांच्या हातातली, असं महाराष्ट्राला सगळ्यांना असं सुतासारखं सरळ करणार आहे। राज ठाकरेंच्या भूमिकेत आपण 2 चित्रपट केलेले आहेत। चित्रपटात पाहिल्यावर ठीक आहे, म्हणजे मी स्वतःही हबकलो की नक्की राज ठाकरेत का अजून कोण आहे। बाहेर आपण जेव्हा जाता तेव्हा कसा म्हणजे लोकांची काय रिॲक्शन असते? मी तुम्हाला सांगू शकतो नाही, खूप अनबिलिव्हेबल, कारण लोकांचं प्रेम साहेबांवर खूप आहे आणि लोकांचं प्रेम आहे, रिस्पेक्ट आहे आणि त्यांना वाटतं की साहेब आले तो लोक पाय पडतात, लोक खूप काही गोष्ट झाली आहे। तो मी खूप भाग्यवान आहे की मला हे संधी मिळाली की साहेबांचा रोल मी केला 2दा, एकदा ठाकरेला आणि एकदा 1 नंबरला। संदीप, खरं तर तुला परिचित असतीलच, पण जेव्हा ज्युनियर राज ठाकरे हे कार्यालयात आले तेव्हा कार्यकर्त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? कार्यकर्त्याच्या नंतर पहिले मीच घाबरलो होतो, कारण का साहेबांना हे बघितल्यानंतर जी भीती आम्हाला वाटते, भीती म्हणजे दरार असतो, तो आमचा एक आदर आहे, आदरयुक्त भीती आम्हाला साहेबांबद्दल, तसंच ह्यांना पाहिल्यावर देखील आम्हाला वाटलं। आणि खरं तर हे त्याचा नखापासून केसापर्यंत त्याचा जो पेहराव आहे तो पूर्णपणे हुबेहूब राजसाहेबांसारखा आहे। आपण 1 नंबर चित्रपट बघितला आहे सगळ्यांनी। माझी स्वतःची खूप इच्छा होती की राजसाहेब प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाहीत, त्यांचा पूर्ण कार्यक्रम खूप व्यस्त आहे, कुठे कुठे राजसाहेब पुरणार। मला असं वाटत होतं की माझ्या प्रचारात जर राजसाहेब येऊ शकत नाहीत तर 1 नंबरमधले राजसाहेब तरी यावेत, आणि ती इच्छा माझी पूर्ण झाली, त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे। आणि मी थोडं थांबवतो, मागाशी मी बघत होतो जेव्हा हे रथावरती चढत होते तर बरेचसे कार्यकर्ते इथं पुढे उभे होते, पण त्यांना हे लक्षात येत नव्हतं की नक्की आपण प्रचाराला बघतोय कोणाला। परत लोक पाया पडताना मी पाहिले किंवा सेल्फी काढताना पाहिले, म्हणजे तेच झाले। आज सगळेजण जवळ नसतात प्रचार करताना, काही लोक इमारतीमधनं वगैरे बघतायत, त्यांचाही फोन येतात, अरे सांगितलं नसतं राजसाहेब येणार होते म्हणून, मी त्यांना सगळ्यांना सांगू शकत नव्हतो की हे येणार आहेत आज प्रचाराला म्हणून। आणि एक प्रचाराचा शेवट आहे, प्रचाराच्या शेवटी असं व्यक्तिमत्व ठाण्यामध्ये येतं आहे आणि माझ्या प्रचारामध्ये त्याचा मला खूप फायदा होणार आहे। आणि राजसाहेबांचा आशीर्वाद माझ्या मागे आहेच, पण आज त्यांच्या हुबेहूब त्यांची प्रतिमा साकारणारे विशालजी पण आलेले आहेत, त्यानेही माझा अजून हुरूप वाढलेला आहे। मतदारांनाही त्यामुळे अजून जास्त त्यांना विश्वास वाटतोय। नक्कीच। थोडं मी मतदारसंघावरती येतो। निवडणूक लढवताना काही मुद्दे समोर घेऊन जावं लागतात,
जे मतदार आहेत त्यांना आश्वासन द्यावे लागतात. काय संदीप पाचंगे काय करणार आहे या मतदारसंघामध्ये आणि काय विजन आहे? कसं आहे, गेले 15 वर्ष या ठिकाणी हेच आमदार आहेत. जरी आमदार 15 वर्ष असले तरी गेले 30 वर्ष या ठाणे शहरावरती शिवसेनेचीच सत्ता आहे. मग शिवसेना ती उभाटा असो किंवा शिवसेना आता शिंदे गट असो, पण ह्या सगळ्यांनी ठाण्याच्या एकंदर विकासाचा पूर्णपणे विचका केलेला आहे. आज तुम्ही बघाल तर ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी, माझा जो मतदारसंघ आहे तो ठाणे शहर आणि मीरा भाईंदर या 2 शहरांना जोडणारा आहे. त्यामुळे तिथे वाहतूक कोंडी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. इथे नवीन नवीन सगळी गृहसंकुलं उभी राहत आहेत, तर त्यांना पाणी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मागे मला वाटतं पाण्यासंदर्भात एक मोठं आंदोलन केलं होतं. तो प्रश्न कसा सोडवणार? बघा कसं आहे, नियोजन करायला फार काही कठीण नाही आहे, परंतु हे जे आत्ता जे राजकीय लोक ह्या सत्तेवरती आहेत त्यांची ती इच्छाशक्तीच नाही आहे. मी पहिले 4 ते 6 महिन्यामध्ये इथल्या पाण्याचा पूर्णपणे प्रश्न मिटवणार. पाणी प्रश्न मुळात नाहीच आहे. यांना टँकर माफिया जिवंत ठेवायचे आहेत म्हणून पाणी प्रश्न आहे. पण मग हे सगळं करत असताना तुमच्यासमोर धनाढ्य उमेदवार आहेत, बलाढ्य उमेदवार आहेत, सर्वच म्हणजे मास लीडर आहेत. सर्वच बाबतीमध्ये तुमच्यासमोरचे उमेदवार जे आहेत, जे विद्यमान आमदार आहेत, ते सर्व बाबतीमध्ये वरचढ आहेत. तर यांना कशा रीतीनं आपण सामोरे जाल? कसं आहे, उमेदवार बलाढ्य नाही आहेत, धनाढ्य नक्कीच आहेत, त्यांनी सांगितलं ॲफिडेविटमध्ये. आणि आत्ताच जर तुम्ही बघितलं तर आत्ताच न्यूझीलंडची टीम आपल्या भारतीय दौऱ्यावरती आली होती आणि व्हाईट वॉश देऊन गेली. त्यामुळे या राजकारणामध्ये असो ना क्रिकेटमध्ये असो, तुम्ही किती बलाढ्य आहात काय नसतं, त्या दिवशी कागदावरती काय आणि मैदानावरती काय ते महत्त्वाचं असतं. तसं इथे लोक ठरवणार कोण बलाढ्य आहे ते. एखाद्या उमेदवाराला वाटू शकतं की मी बलाढ्य आहे, पण तसं नसतं. लोक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील. मला ठाम विश्वास आहे यावेळेला बदल घडणार आहे, इंजिन बदल घडवणार आहे. पण लोकांमध्ये जाताना किंवा लोकांशी भेटताना, मतदारांशी भेटताना कुठं असं जाणवतं की राज ठाकरे यांनी जी लोकसभेला भूमिका घेतली होती ती भूमिका आत्ता इथं नाही आहे? कारण का त्यावेळी त्यांनी पाठिंबा दिला होता महायुतीला आणि आत्ता त्याच सगळ्या उमेदवारांसमोर उभे राहत आहेत. या सगळ्या भूमिकेवरून कुठे चर्चा होते? चर्चा होत नाही, पण काही लोकांचा संभ्रम असतो तो आम्ही दूर करतो की राजसाहेबांनी जो पाठिंबा दिला होता तो फक्त मोदींना दिला होता आणि त्याला एक विशिष्ट कारण होतं. आज आपला देश हा जगामध्ये सगळ्यात जास्त तरुण असलेला देश आहे. मग ह्या तरुणांचं करिअर पुढचं बरबाद नको व्हायला म्हणून स्थिर सरकार असायला हवं आणि ते स्थिर सरकार मोदी देऊ शकतात हा राजसाहेबांना विश्वास होता, म्हणून राजसाहेबांनी त्यांना पाठिंबा दिला होता. आणि त्यांनी त्याच वेळा गुढीपाडव्या सभेमध्ये क्लिअर केलं होतं, स्पष्ट सांगितलं होतं की माझा पाठिंबा फक्त मोदींना आहे, शिंदे, पवार, फडणवीस यांना काय माझा पाठिंबा तसा नाही. त्यामुळे हा जो साहेबांनी घेतलेला मुद्दा होता त्यावेळेचा तो कायम आहे विकासासाठी आणि मुळात महाराष्ट्राच्या फायद्यासाठी. आज तुम्ही बघितलं असेल मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, याचं श्रेय राजसाहेबांना जातं. त्यामुळे जर असा पाठिंबा देऊन जर जे 21 वर्ष रखडलेली गोष्ट होत असेल तर चांगलं आहे ना, आपण चांगल्याकडे बघूया. टोलचा विषय, किती केसेस अंगावरती आहेत? माझ्या अंगावरती 2 टोलच्या केसेस आहेत, एक आनंदनगर टोल नाका आणि एक घोडबंदर टोल नाका. आणखीन एक पदाधिकारी आहेत पुष्कर. ते माझे आम्ही नेहमी नंबरकारी बघितलं राज ठाकरेंनी कुठेही आवाज दिला तर त्याची पहिली प्रतिक्रिया ही ठाण्यात उमटते. पुष्कर, किती केसेस अंगावरती आहेत? माझ्यावरती टोटल मी आता इलेक्शनसाठी जे काढलं होतं तर टोटल मला 13 केसेस दाखवलेले आहेत. राज ठाकरे नेहमी बोलतात की माझे मनसैनिक जे आहेत यांनी जी आंदोलनं केलेली आहेत की काय, मी स्वतः एक इंटरव्ह्यू घेतला त्यामध्ये असे म्हटले होते की काय सत्यनारायणची पूजा करायला या केसेस अंगावर घेतलेले नाहीत. बरोबर आहे ना, आम्ही लोकांसाठी कायम रस्त्यावर उतरतो. तुम्ही जर ठाण्यातले सगळे मुद्दे बघितले असाल, आता टोलचा मुद्दा असू दे, आता एका लहान मुलीवरती जे काही प्रकरण झालं त्याचा मुद्दा असू दे, सगळीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही प्रत्येक मुद्द्यावरती ठाण्यातल्या रस्त्यावरती उतरत असते. म्हणजे महाराष्ट्रात तर उतरतेच, परंतु आज तुम्ही ठाण्यात आहे म्हणून मी ठाण्याचं सांगतोय. तर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायम रस्त्यावरती आणि केसेस घ्यायला तयार आहे लोकांसाठी. नक्कीच. तर ही बाईक रॅली काढलेली आहे मनसेने प्रचाराकरता. ओळा माजिवडा या मतदारसंघातून ही बाईक रॅली निघते आणि संदीप पाचंगे असतील किंवा पुष्कर असतील यांनी त्यांच्यावरच्या केसेस किंवा त्यांनी केलेली आंदोलनं आता ते कशा रीतीनं नागरिकांसमोर जात आहेत, काय त्यांचे प्रचाराचे मुद्दे आहेत, या सगळ्या गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत. पण आजच्या या प्रचार रॅलीचं सर्वात आकर्षण म्हणजे ज्युनियर राजसाहेब ठाकरे. राजसाहेब ठाकरे, शेवटचा प्रश्न, बोला. राज ठाकरे यांच्या शैलीमध्ये तुम्ही मतदारांना काय सांगाल? राजसाहेब नेहमी म्हणते की इतिहासातली सगळी युद्ध झाली ना ती जमिनीसाठी.
आणि हे जमिनी तुमचं अस्तित्व आहे. हे जमिनीसाठी, मातीसाठी आणि महाराष्ट्रासाठी आता फक्त राजसाहेब ठाकरे पाहिजे. तर ह्याच शैलीमध्ये आणि तोच चेहऱ्यावरचा हावभाव हेच या आजच्या रॅलीमधलं खरं तर वेगळं पण आहे. आणि रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्ती आपण जर पाहिल्या तर प्रत्येकजण जे आहे ते या विशाल सुदर्शनवार म्हणजे जुने राज ठाकरे यांना पाहून हात करतायत. कारण का त्यांना खरं अनुभूती होती की राज ठाकरे स्वतः आलेले आहेत, गल्लोगल्लीतून ते प्रचार करत आहेत. आणि यामुळे मनसेची आजची ही प्रचार रॅली जी आहे ती एक वेगळं पण दाखवून गेलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. निवडणूक प्रचाराचा आज सुपर संडे आहे, त्यामुळे प्रत्येक उमेदवार आपापल्या पद्धतीनं वेगवेगळे प्रचाराचे हातखंडे आजमावतोय. मी ठाण्यामध्ये आहे. ओळा माजिवडा या मतदारसंघातून उमेदवार मनसेचे संदीप पाचंगे निवडून लढत आहेत आणि ते इथं प्रचार करत आहेत. बाईक रॅली त्यांनी काढलेली, त्याच पद्धतीने त्यांचं निवडणूक चिन्ह जे आहे रेल्वे इंजिन, त्या रेल्वे इंजिनवरती स्वार होऊन ते इथं प्रचार करत आहेत. आणि हे इथं संदीप पाचंगे नाही तर ते राज ठाकरे स्वतःच प्रचाराला आले असं वाटतंय. कारण का साहेब तुम्ही स्वतः प्रचाराला आलात? हो, मला मनसेचा प्रचार करायचा आहे, मला साहेबांच्या विचारचा प्रचार करायचा आहे आणि महाराष्ट्रासाठी, आपली जमिनीसाठी आणि ठाणेसाठी संदीप सरांचा प्रचार करायचा आहे. एक खरं तर एक सेकंद मी देखील हबकलो की नक्की ही व्यक्ती राज ठाकरे आहे का आणखीन कोण आहे. धर्मवीर पार्ट 1 आणि त्यानंतर 1 नंबर हा जो सिनेमा होता, या सिनेमातले राज ठाकरे यांची भूमिका करणारे विशाल सुदर्शनवार हे प्रचाराला आलेले आहेत. अगदी म्हणजे तुम्ही खाली त्यांची बुटं देखील जरी पाहिली तर ते सेम म्हणजे राज ठाकरे जशी बूट घालतात तिथपासून ते त्यांचा चष्मा लावण्याची स्टाईल, त्यांचा कुर्ता घालण्याची स्टाईल, चेहऱ्याची त्यांची पूर्ण चेहरापट्टी असेल किंवा नमस्कार करण्याची पद्धत असेल, ही सर्व एक अगदी राज ठाकरेंसारखी आहे. आणि हेच प्रचाराचं खरं सार्थ असतं की अशा रीतीनं जेव्हा पक्ष एका वेगळ्या पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि या अशा एका वेगवेगळ्या युक्त्या लढवतात. खरंच मी राज ठाकरे बोलू, विशाल बोलू का मला तेच कळत नाही. ज्युनियर राज ठाकरे म्हणत. नक्कीच जुने राज ठाकरे साहेब, ज्या पद्धतीनं आपण सगळीकडे फिरताय कसा रिस्पॉन्स मिळतो आपल्याला? खूप चांगला रिस्पॉन्स आहे ठाणेला. आणि आपले संदीप सर खूप युवा नेता आहे, एज्युकेटेड आहे, नॉलेजेबल आहे आणि असाच नेता हवावा लागतो. ठाणे डिस्ट्रिक्टला सगळ्यात मोठा डिस्ट्रिक्ट आहे, खूप काही लोक आहून गेले पण संदीप सरांसारखं कोणी नाही आहे. राजसाहेब नेहमी म्हणतात की मला एकदा तरी साथ द्या, मी स्वतःसारखं सरळ सगळ्यांना घडतो. हो, खरंच म्हणते ना, मग साथ द्या ना, मग सत्ता द्या त्यांच्या हातातली. असं महाराष्ट्राला सगळ्यांना असं सुतासारखं सरळ करणार आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेत आपण 2 चित्रपट केलेले आहेत. चित्रपटात पाहिल्यावर ठीक आहे, म्हणजे मी स्वतःही हबकलो की नक्की राज ठाकरेत का अजून कोण आहे. बाहेर आपण जेव्हा जाता तेव्हा कसा म्हणजे लोकांची काय रिॲक्शन असते? मी तुम्हाला सांगू शकतो नाही. खूप अनबिलिव्हेबल. कारण लोकांचं प्रेम साहेबांवर खूप आहे आणि लोकांचं प्रेम आहे, रिस्पेक्ट आहे आणि त्यांना वाटतात की साहेब आले तो लोक पाय पडतात. खूप काही गोष्ट झाली आहे. तो मी खूप भाग्यवान आहे की मला हे संधी मिळाली की साहेबांचा रोल मी केला 2दा, एकदा ठाकरेला आणि एकदा 1 नंबरला. संदीप, खरं तर तुला परिचित असतीलच, पण जेव्हा ज्युनियर राज ठाकरे हे कार्यालयात आले तेव्हा कार्यकर्त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? कार्यकर्त्याच्या नंतर पहिले मीच घाबरलो होतो. कारण का साहेबांना हे बघितल्यानंतर जी भीती आम्हाला वाटते, भीती म्हणजे दरार असतो, तो आमचा एक आदर आहे, आदरयुक्त भीती आम्हाला साहेबांबद्दल, तसंच ह्यांना पाहिल्यावर देखील आम्हाला वाटलं. आणि खरं तर हे त्याचा नखापासून केसापर्यंत त्याचा जो पेहराव आहे तो पूर्णपणे हुबेहूब राजसाहेबांसारखा आहे. आपण 1 नंबर चित्रपट बघितला आहे सगळ्यांनी. माझी स्वतःची खूप इच्छा होती की राजसाहेब प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाहीत, त्यांचा पूर्ण कार्यक्रम खूप व्यस्त आहे, कुठे कुठे राजसाहेब पुरणार. मला असं वाटत होतं की माझ्या प्रचारात जर राजसाहेब येऊ शकत नाहीत तर 1 नंबरमधले राजसाहेब तरी यावेत, आणि ती इच्छा माझी पूर्ण झाली. त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे. आणि मी थोडं थांबवतो. मागाशी मी बघत होतो जेव्हा हे रथावरती चढत होते तर बरेचसे कार्यकर्ते इथं पुढे उभे होते, पण त्यांना हे लक्षात येत नव्हतं की नक्की आपण प्रचाराला बघतोय कोणाला.
परत लोक पाया पडताना मी पाहिले किंवा सेल्फी काढताना पाहिले. म्हणजे तेच झाले आज सगळेजण जवळ नसतात प्रचार करताना. काही लोक इमारतीमधनं वगैरे बघतायत, त्यांचाही फोन येतात, अरे सांगितलं नसतं राजसाहेब येणार होते म्हणून. मी त्यांना सगळ्यांना सांगू शकत नव्हतो की हे येणार आहेत आज प्रचाराला म्हणून. आणि एक प्रचाराचा शेवट आहे. प्रचाराच्या शेवटी असं व्यक्तिमत्व ठाण्यामध्ये येतं आहे आणि माझ्या प्रचारामध्ये त्याचा मला खूप फायदा होणार आहे. आणि राजसाहेबांचा आशीर्वाद माझ्या मागे आहेच, पण आज त्यांच्या हुबेहूब त्यांची प्रतिमा साकारणारे विशालजी पण आलेले आहेत. त्यानेही माझा अजून हुरूप वाढलेला आहे. मतदारांनाही त्यामुळे अजून जास्त त्यांना विश्वास वाटतो आहे. नक्कीच. थोडं मी मतदारसंघावरती येतो. निवडणूक लढवताना काही मुद्दे समोर घेऊन जावे लागतात. जे मतदार आहेत त्यांना आश्वासन द्यावे लागतात. काय संदीप पाचंगे काय करणार आहे या मतदारसंघामध्ये आणि काय विजन आहे? कसं आहे, गेले 15 वर्ष या ठिकाणी हेच आमदार आहेत. जरी आमदार 15 वर्ष असले तरी गेले 31 वर्ष या ठाणे शहरावरती शिवसेनेचीच सत्ता आहे. मग शिवसेना ती उभाटा असो किंवा शिवसेना आता शिंदेगट असो, पण ह्या सगळ्यांनी ठाण्याच्या एकंदर विकासाचा पूर्णपणे विचका केलेला आहे. आज तुम्ही बघाल तर ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी, माझा जो मतदारसंघ आहे तो ठाणे शहर आणि मीरा भाईंदर या 2 शहरांना जोडणारा आहे. त्यामुळे तिथे वाहतूक कोंडी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. इथे नवीन सगळी गृहसंकुलं उभी राहत आहेत, तर त्यांना पाणी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मागे मला वाटतं पाण्यासंदर्भात एक मोठं आंदोलन केलं होतं. तो प्रश्न कसा सोडवणार? बघा कसं आहे, नियोजन करायला फार काही कठीण नाही आहे, परंतु हे जे आत्ता जे राजकीय लोक ह्या सत्तेवरती आहेत त्यांची ती इच्छाशक्तीच नाही आहे. मी पहिले 4 ते 6 महिन्यामध्ये इथल्या पाण्याचा पूर्णपणे प्रश्न मिटवणार. पाणी प्रश्न मुळात नाहीच आहे. यांना टँकर माफिया जिवंत ठेवायचे आहेत म्हणून पाणी प्रश्न आहे. तर मग हे सगळं करत असताना तुमच्या समोर धनाढ्य उमेदवार आहेत, बलाढ्य उमेदवार आहेत, सर्वच म्हणजे मास लीडर आहेत. सर्वच बाबतीमध्ये तुमच्या समोरचे उमेदवार जे आहेत, जे विद्यमान आमदार आहेत, ते सर्व बाबतीमध्ये वरचढ आहेत. तर यांना कशा रीतीनं आपण सामोरे जाल? कसं आहे, उमेदवार बलाढ्य नाही आहेत, धनाढ्य नक्कीच आहेत. त्यांनी सांगितलं ॲफिडेविटमध्ये. आणि आत्ताच जर तुम्ही बघितलं तर आत्ताच न्यूझीलंडची टीम आपल्या भारतीय दौऱ्यावरती आली होती आणि व्हाईट वॉश देऊन गेली. त्यामुळे या राजकारणामध्ये असो ना क्रिकेटमध्ये असो, तुम्ही किती बलाढ्य आहात काय नसतं, त्या दिवशी कागदावरती काय आणि मैदानावरती काय ते महत्त्वाचं असतं. तसं इथे लोक ठरवणार कोण बलाढ्य आहे ते. एखाद्या उमेदवाराला वाटू शकतं की मी बलाढ्य आहे, पण तसं नसतं. लोक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील. मला ठाम विश्वास आहे यावेळेला बदल घडणार आहे, इंजिन बदल घडवणार आहे. पण लोकांमध्ये जाताना किंवा लोकांशी भेटताना, मतदारांशी भेटताना कुठं असं जाणवतं की राज ठाकरे यांनी जी लोकसभेला भूमिका घेतली होती ती भूमिका आत्ता इथं नाही आहे. कारण का त्यावेळी त्यांनी पाठिंबा दिला होता महायुतीला आणि आत्ता त्याच सगळ्या उमेदवारांसमोर उभे राहत आहेत. या सगळ्या भूमिकेवरून कुठे चर्चा होते? चर्चा होत नाही, पण काही लोकांचा संभ्रम असतो तो आम्ही दूर करतो की राजसाहेबांनी जो पाठिंबा दिला होता तो फक्त मोदींना दिला होता आणि त्याला एक विशिष्ट कारण होतं. आज आपला देश हा जगामध्ये सगळ्यात जास्त तरुण असलेला देश आहे. मग ह्या तरुणांचं करिअर पुढचं बरबाद नको व्हायला म्हणून स्थिर सरकार असायला हवं आणि ते स्थिर सरकार मोदी देऊ शकतात हा राजसाहेबांना विश्वास होता. म्हणून राजसाहेबांनी त्यांना पाठिंबा दिला होता आणि त्यांनी त्याच वेळा गुढीपाडव्या सभेमध्ये क्लिअर केलं होतं, स्पष्ट सांगितलं होतं की माझा पाठिंबा फक्त मोदींना आहे, शिंदे, पवार, फडणवीस यांना काय माझा पाठिंबा तसा नाही. त्यामुळे हा जो साहेबांनी घेतलेला मुद्दा होता त्यावेळेचा तो कायम आहे विकासासाठी आणि मुळात महाराष्ट्राच्या फायद्यासाठी. आज तुम्ही बघितलं असेल मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, याचं श्रेय राजसाहेबांना जातं. त्यामुळे जर असा पाठिंबा देऊन जर जे 21 वर्ष रखडलेली गोष्ट होत असेल तर चांगलं आहे ना, आपण चांगल्याकडे बघूया. टोलचा विषय, किती केसेस अंगावरती आहेत? माझ्या अंगावरती 2 टोलच्या केसेस आहेत. एक आनंदनगर टोल नाका आणि एक घोडबंदर टोल नाका. आणखीन एक पदाधिकारी आहेत पुष्कर. ते माझे आम्ही नेहमी नंबरकारी बघितलं राज ठाकरेंनी कुठेही आवाज दिला तर त्याची पहिली प्रतिक्रिया ही ठाण्यात उमटते. पुष्कर, किती केसेस अंगावरती आहेत? माझ्यावरती टोटल मी आता इलेक्शनसाठी जे काढलं होतं तर टोटल मला 13 केसेस दाखवलेले आहेत. राज ठाकरे नेहमी बोलतात की माझे मनसैनिक जे आहेत यांनी जी आंदोलनं केलेली आहेत की काय, मी स्वतः एक इंटरव्ह्यू घेतला त्यामध्ये असे म्हटले होते की काय सत्यनारायणची पूजा करायला या केसेस अंगावर घेतलेले नाहीत. बरोबर आहे ना. आम्ही लोकांसाठी कायम रस्त्यावर उतरतो. तुम्ही जर ठाण्यातले सगळे मुद्दे बघितले असाल, आता टोलचा मुद्दा असू दे, आता एका लहान मुलीवरती जे काही प्रकरण झालं त्याचा मुद्दा असू दे,
सगळीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही प्रत्येक मुद्द्यावरती ठाण्यातल्या रस्त्यावरती उतरत असते. म्हणजे महाराष्ट्रात तर उतरतेच, परंतु आज तुम्ही ठाण्यात आहे म्हणून मी ठाण्याचं सांगतोय. तर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायम रस्त्यावरती आणि केसेस घ्यायला तयार आहे लोकांसाठी. नक्कीच. तर ही बाईक रॅली काढलेली आहे मनसेने प्रचाराकरता. ओळा माजिवडा या मतदारसंघातून ही बाईक रॅली निघते आणि संदीप पाचंगे असतील किंवा पुष्कर असतील यांनी त्यांच्यावरच्या केसेस किंवा त्यांनी केलेली आंदोलनं आता ते कशा रीतीनं नागरिकांसमोर जात आहेत, काय त्यांचे प्रचाराचे मुद्दे आहेत, या सगळ्या गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत. पण आजच्या या प्रचार रॅलीचं सर्वात आकर्षण म्हणजे ज्युनियर राजसाहेब ठाकरे. राजसाहेब ठाकरे, शेवटचा प्रश्न, बोला. राज ठाकरे यांच्या शैलीमध्ये तुम्ही मतदारांना काय सांगाल? राजसाहेब नेहमी म्हणते की इतिहासातली सगळी युद्ध झाली ना ती जमिनीसाठी, आणि हे जमिनी तुमचं अस्तित्व आहे. हे जमिनीसाठी, मातीसाठी आणि महाराष्ट्रासाठी आता फक्त राजसाहेब ठाकरे पाहिजे. तर ह्याच शैलीमध्ये आणि तोच चेहऱ्यावरचा हावभाव हेच या आजच्या रॅलीमधलं खरं तर वेगळं पण आहे. आणि रस्त्याने येणारे जाणारे प्रत्येक व्यक्ती आपण जर पाहिल्या तर प्रत्येकजण जे आहे ते या विशाल सुदर्शनवार म्हणजे जुने राज ठाकरे यांना पाहून हात करतायत. कारण का त्यांना खरं अनुभूती होती की राज ठाकरे स्वतः आलेले आहेत, गल्लोगल्लीतून ते प्रचार करत आहेत. आणि यामुळे मनसेची आजची ही प्रचार रॅली जी आहे ती एक वेगळं पण दाखवून गेलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. निवडणूक प्रचाराचा आज सुपर संडे आहे, त्यामुळे प्रत्येक उमेदवार आपापल्या पद्धतीनं वेगवेगळे प्रचाराचे हातखंडे आजमावतोय. मी ठाण्यामध्ये आहे. ओळा माजिवडा या मतदारसंघातून उमेदवार मनसेचे संदीप पाचंगे निवडून लढत आहेत आणि ते इथं प्रचार करत आहेत. बाईक रॅली त्यांनी काढलेली, त्याच पद्धतीने त्यांचं निवडणूक चिन्ह जे आहे रेल्वे इंजिन, त्या रेल्वे इंजिनवरती स्वार होऊन ते इथं प्रचार करत आहेत. आणि हे इथं संदीप पाचंगे नाही तर ते राज ठाकरे स्वतःच प्रचाराला आले असं वाटतंय. कारण का साहेब तुम्ही स्वतः प्रचाराला आलात? हो, मला मनसेचा प्रचार करायचा आहे, मला साहेबांच्या विचारचा प्रचार करायचा आहे आणि महाराष्ट्रासाठी